अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात निंबोडी फाटा या ठिकाणी हुतात्मा बाबू गेनू समाजवादी विद्यापीठ मुंबई शाखा तिसगाव संचलित कैलासवासी प्रमोदराव बाबूराव भापसे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI कॉलेज वर्कशॉपचे उद्घाटन आमदार मोनिका राजळे, आमदार प्रसादजी लाड, युवा नेते अक्षय कर्डिले, संस्थेचे सचिव कुशल भापसे यांच्या उपस्थितीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। निंबोडी फाटा या ठिकाणी हुतात्मा बाबू गेनू समाजवादी विद्यापीठ मुंबई शाखा तिसगाव संचलित कैलासवासी प्रमोदराव बाबूराव भापसे औद्योगिक शिक्षण ITI कॉलेज वर्कशॉपचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी हुतात्मा बाबू गेनू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रसादजी लाड, आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अक्षय कर्डिले, संस्थेचे सचिव कुशल भापसे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी कैलासवासी आमदार बाबूरावजी यशवंतराव भापसे यांच्या 32व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, हुतात्मा बाबू गेनू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार प्रसादजी लाड, आमदार मोनिकाताई राजळे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अक्षय कर्डिले, संस्थेचे सचिव कुशल भापसे यांनी ITI कॉलेज वर्कशॉप विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या। आज आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय बाबूरावजी भापसे साहेब यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं या ठिकाणी ITI कॉलेजच्या वर्कशॉपचं उद्घाटन होत आहे। प्रथमतः त्या वर्कशॉपचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। मागे एकदा संस्थेच्या कार्यक्रमात आलो होतो आणि मला समाधान आनंद या गोष्टीचा आहे की प्रसादरावनी त्यांच्या सहभागीतील नीताताई यांनी निरंतरपणे, विशेष करून नीताताईंनी आपल्या वडिलांच्या करता या तालुक्याच्या दृष्टीने एक नवं शैक्षणिक संकुल या ठिकाणी उभं करताना कैलासवासी बाबूरावजी भापसेंच्या स्वप्नपूर्तीचे ते काम करतायत, म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने नीताताई आणि प्रसादरावांचं मनापासून अभिनंदन करतो। कोणत्याही वैचारिक काम करताना, विचाराची बांधिलकीने काम करताना समाजाप्रती समर्पित भावनेनं आपण काम केलं पाहिजे, तरच समाजाचा आणि जनतेचा या ठिकाणी जनतेचा विकास होऊ शकतो। हे कैलासवासी बाबूरावजी भापसे यांनी आपल्याला तो मार्ग दाखवून दिला आणि आज 32 वर्षानंतर सुद्धा आज त्याच्या स्मृतीला उजाळा देताना संस्थेचे आपले मार्गदर्शक माझे मित्र प्रसादराव लाड आणि स्वाभाविक नीताताई आणि आता संस्थेचं काम सांभाळणारे आमचे सचिव कुशल भापसे यांनी परंपरा निरंतरपणे सुरू ठेवली। मला खरं त्यांचं विशेष कोण कौतुक आहे, कारण नाहीरे वर्गाला मदत करताना कैलासवासी बाबूरावजी भापसे यांनी जे आपलं एक वेगळा ठसा समाजामध्ये उठवला, तरी मुंबईला गेले तरी आपल्या गावाकडे तरी दुर्लक्ष केलं नाही। त्यांना कालावधी कमी मिळाला, परंतु बाबूराव कैलासवासी भापसे साहेबांची उणीव भरून काढण्याचं काम आज त्यांचे कुटुंबीय करतायत, याचा आपला सर्वांना विशेष आनंद आहे। आज आपण ज्या ITI कॉलेजच्या वर्कशॉपचं उद्घाटन केलं ते काळानुरूप अशा प्रकारच्या शैक्षणिक व्यवस्था कशा उभं राहायला पाहिजे अशा प्रकारचे एक दिशादर्शक काम या वर्कशॉपच्या मध्ये निमित्त मला पाहायला मिळालं। संपूर्ण देशभरामध्ये विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून कौशल्य विकास कार्यक्रम अभ्यासक्रम सुरू झाले। आपल्या राज्याला ते स्वतंत्र कौशल्य विकासाचं विद्यापीठ स्थापन केलं आणि ते कौशल्य विकास
विद्यापीठाच्या माध्यमातून आज संपूर्ण राज्यभरामध्ये सगळ्या ITIचं नूतनीकरण होतं. नवीन अभ्यासक्रमाचा त्यामध्ये समावेश केला जातो. आजच्या उद्योगाला कशाची गरज आहे, काही उद्योगाच्या गरजेप्रमाणे अभ्यासक्रमामध्ये बदल होतो आणि ह्या उद्योगाला लागणारे जे मनुष्यबळ आहे त्यासाठी आमचा उद्याचा तरुण तयार आहे का, त्यासाठी त्यांना अशा प्रकारचं प्रशिक्षण देऊन या सगळ्या उद्योगाच्या उद्योग विकासामध्ये आमच्या मुलांना स्थान मिळालं पाहिजे असा प्रयत्न आदरणीय मोदी साहेबांच्या नंतर तो प्रयत्न आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी करतायत. ते कैलासवासी करडिले साहेब आणि माझी भगिनी मोनिकाताई राजाळेताई यांनी सातत्याने कुशलच्या पाठीवर हात देऊन तू पुढे जा, मोठा हो आणि सातत्याने काम कर हा विश्वास कुशलला दिला. त्यामुळे आज हे साहेब संकुल उभं राहिलं. याच बाजूला आपण नर्सिंग कॉलेजचं देखील बांधकाम करतोय. नर्सिंग कॉलेजची देखील परवानगी आलेली आहे. कदाचित येणाऱ्या 1.5-2 महिन्यात साहेब पुन्हा एकदा तुम्हाला त्या नर्सिंग कॉलेजच्या उद्घाटनासाठी यावं लागेल. पॉलिटेक्निक कॉलेजचा देखील आपण एक प्रस्ताव केलेला आहे, त्याला देखील तुम्हालाच यावं लागेल. कारण तुम्हीच आमचे नेते आहेत आणि तुम्ही सातत्याने सांगता की मी तुमचा जावई आहे. करडिले साहेब देखील सातत्याने सांगायचे की प्रसाद तू आमचा जावई आहे, पण तुम्ही काय जावयाकडनं काम करून घेत नाही, खंत माझ्या मनात आहे. मी ताईला पण सांगतो नाही. आणि आज राज्यातल्या लागलेल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका देखील आपले माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात आपण सर्वच्या सर्व महापालिका जिंकणार हे आजच मी तुम्हाला सांगतो. आणि मुंबई महापालिका तर निश्चितपणे जिंकणार. काल काहीतरी 2 बंधू एकत्र झाले त्यामुळे नाचत होते, परंतु साहेब तुम्हाला शब्द देतो, मुंबईचा शब्द नगरमध्ये देतो, मुंबई महापालिका 150हून अधिक जागा जिंकल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही. आणि देवेंद्रजींसाठी जो अपमान देवेंद्रजींचा 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी केला त्याचा बदला आपण 22 मध्ये घेतला, पुन्हा 24 मध्ये घेतला, 25 मध्ये बदला घेऊन त्याला बदलापूरला पाठवल्याशिवाय आपण गप्प बसत नाही. त्यामुळे निश्चितपणे मुंबई महापालिकेसह 29च्या 29 महानगरपालिकांमध्ये महायुतीचा भगवा, महायुतीचा महापौर आपण बसवल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. साहेब आपण इथे आलात, सर्व मंडळी इथे आली, आपण मला आशीर्वाद नेहमीच देतात, पुढे देत राहिल्याची मला खात्री आहे आणि विश्वास देखील आहे. आपल्याला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. कुशल आणि सर्व विश्वस्त मंडळांना शुभेच्छा देतो. आमचे व्याही श्री राम शिंदे साहेब देखील इथे आले, त्यांना देखील मी शुभेच्छा देतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तालुक्यातील दुष्काळी भागासाठी खरं तर अतिशय चांगला उपक्रम आज या संस्थेच्या मार्फत सुरू झालेला आहे. जवळपास 5 ट्रेड या ठिकाणी सुरू झाले. भविष्यामध्ये जसे प्रस्तावित करत असताना कुशलने सांगितलं की आमचं नर्सिंग कॉलेज असेल, पॉलिटेक्निक कॉलेज असेल, भविष्यात इंजिनिअरिंग असेल, हे ज्या पद्धतीने आपण जिल्ह्याचा अहिल्यानगरचा उल्लेख करतो आणि 2 भाग आपले आपण आहेत की उत्तर आणि दक्षिण. उत्तर आणि दक्षिणमध्ये जर बघितलं आपण की सगळ्या भौगोलिक परिस्थिती असेल, पाण्याची परिस्थिती असेल, तिथे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्य हे सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर निश्चित आहे की या तालुक्याला कुठंतरी चांगलं मोठं रोजगाराच्या निर्मितीसाठी एखादं चांगलं मोठं भव्य दिव्य असं संकुल निर्माण व्हावं की ज्याच्या माध्यमातून इथल्या तरुणांना शिक्षण तर मिळेल परंतु रोजगाराच्या संधी या ठिकाणी मिळतील. आणि आज आपण जर बघितलं तर पूर्वीची जी आपली पारंपरिक शिक्षण पद्धती आहे, समजा BSc, BA, BCom यातल्या काही शाखांना या ठिकाणी रिस्पॉन्स आहे. आता आपण ग्रामीण भागामध्ये आम्ही सर्वच छोट्या मोठ्या शैक्षणिक संस्था चालवतो, परंतु आज जर परिस्थितीचा विचार केला आणि 21व्या शतकाकडे आणि माहिती तंत्रज्ञान जर आपण म्हणतोय तर आपल्याला या ठिकाणी वेगळ्या गोष्टींकडं आता भविष्यामध्ये पाहावं लागतंय. आणि म्हणून जसे ITIचे कोर्सेस असतील ही आता काळाची गरज आहे. कमी कालावधीमध्ये चांगला प्रशिक्षित असलेला आमचा युवा आणि त्याला रोजगाराच्या संधी ही आता काळाची गरज आहे. आणि मला वाटतं आजच्या या ITI कॉलेज वर्कशॉपच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होणार आहे. खरं तर कैलासवासी बाबूरावजी भापसे आपल्या तालुक्याचं नेतृत्व केलं, समाजकारणात, राजकारणात, स्वातंत्र्य लढ्यात आज खूप मोठं योगदान आहे, आपण विसरून चालणार नाही. त्यांच्याच बरोबरीने कैलासवासी मस्के पाटील साहेब असतील, रामभाऊ अकोलकर, बाबूजी आव्हाड, कैलासवासी दादा पाटील राजळ, हे सर्वच या
जिरायत भागातील पाथर्डी तालुक्यातील नेते मंडळांनी खूप मोठं योगदान समाजकारणात, राजकारणात आणि शिक्षणामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांचीही आता येणारी पिढी, म्हणजे मागची पिढी असेल किंवा आता भविष्यात काम करणारी ही पिढी, निश्चित तो वारसा अतिशय समर्थपणे या ठिकाणी चालवतोय. हे काही राजकीय व्यासपीठ नाही, परंतु ज्या त्या तालुक्याच्या गरजा आहे, विकासाच्या प्रवाहामध्ये ग्रामीण भागातील गावगाड्यातील तरुण या ठिकाणी आला पाहिजे. तो समाजकारण, राजकारण सोडून पण शिक्षण असेल, आरोग्य असेल, रोजगाराच्या संधी असेल, यामध्ये कुठेतरी त्याला सक्षम पर्याय असणं गरजेचं होतं. ही काळाची पावलं ओळखून आज प्रसाद लाड साहेबांच्या माध्यमातून कुशल असेल आणि संगीताई असेल, नीताताई असेल यांच्या माध्यमातून हे पूर्ण शैक्षणिक संकुल नावारूपाला. आज ही शिक्षण संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे चालू आहे. आज आपल्याला कार्यक्रमाला विशेषतः उपस्थिती म्हणजे आदरणीय आमदार प्रसादजी लाड साहेब हे देखील येऊन गेले. त्यांच्या माध्यमातून भापसे परिवाराला ही मोठी ताकद या संस्थेमध्ये मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता मिळत आहे. आदरणीय सौ नीताताई देखील आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचं मोठं पाठबळ या शिक्षण संस्थेला आहे आणि हे सगळ्या गोष्टी घडत आहेत. त्यामुळं आदरणीय आमचे सहकारी मित्र कुशलजी भापसे हे देखील त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये शैक्षणिक क्षेत्र कसं पुढे न्यायचं याचं धोरण त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे आखले आणि त्याची सुरुवात म्हणजे त्यांच्या वडिलांनी केली. आज त्यांच्या कुटुंबातले सदस्य म्हणजे प्रमोदजी, नीताताई व कुशलरावजी अत्यंत चांगल्या प्रकारे पुढे नेत आहेत. आज ITI कॉलेजच्या माध्यमातून ज्या मुलांना ITI क्षेत्रामध्ये ॲडमिशन घ्यायचे कॉलेजला, त्या मुलांना नगर शहरासारख्या ठिकाणी जावं लागायचं, तिथं शिक्षण घ्यावं लागायचं. बऱ्याचशा लोकांची परिस्थिती नसल्यामुळं मुलांना ते शिक्षण प्राप्त करता येत नसायचं. पण आज भापसे परिवाराच्या माध्यमातून हे ITI कॉलेजचे निर्माण झालंय. भविष्याच्या वाटचालीमध्ये नक्कीच आपले शेतकऱ्यांचे मुलं हे ह्या कॉलेजमधून चांगल्या प्रकारे शिकतील आणि त्यांच्या भविष्याला चांगली प्रगती मिळेल. त्यासाठी आपण सर्वांनी एकदा भापसे परिवार आणि विशेषतः आमचे सहकारी कुशलजी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे मनापासून आभार. की आपल्याकडे या ठिकाणी वेल्डर 5 ट्रेड आहेत, वेल्डर आहे, फिटर आहे, इलेक्ट्रिशियन आहे. नव्याने सध्या काळाची गरज ओळखता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI ट्रेड आहे. तसेच निश्चितच काळाची गरज ओळखता सोलर टेक्निशियन हा एक ट्रेड आपल्याकडे नव्याने चालू झालेला आहे. आणि निश्चितच पारंपरिक शिक्षण आणि लोकसंख्येच्या रेशोमध्ये वाढत असलेल्या बेरोजगारीकरिता व कमी कालावधीत ITIच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन रोजगार तथा स्वयंरोजगार तात्काळ मिळण्यासाठी आपण निश्चितच चांगल्या प्रकारचे कोर्स या ठिकाणी आणलेले आहेत. आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम केले जातात. आता निश्चित नामदार साहेबांना पुढे जायची घाई आहे, त्याच्यामुळे मी खूप कार्यक्रम जास्त लांबवत नाही. निश्चितच आपण सर्वच तोलामोलाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ या ठिकाणी आलात. निश्चितच आमच्या आजोबांनी, आमच्या वडिलांनी पाहिलेलं जे स्वप्न होतं, निश्चितच ते कुठंतरी सत्यात उतरताना दिसतंय. निश्चितच येणाऱ्या भविष्यामध्ये, येणाऱ्या जूनमध्ये नर्सिंग कॉलेजची स्थापना या ठिकाणी झालेली आहे. त्याचंही आता काम चालू आहे. निश्चितच जूनमध्ये तेही कॉलेज चालू होतील. मी आपल्या सर्वांना विनंती करतो याच्या माध्यमातून की आपण सर्वजण कार्यक्रमाला आलेला आहात आणि आपलं सर्वांचंच या ठिकाणी स्वागत. यावेळी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे, क्रिस्टल ग्रुपचे अध्यक्षा नीताताई लाड, महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे, पांडुरंग महाराज फसले, वसंत महाराज गुंजाळ, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे, मार्केट कमिटीचे चेअरमन सुभाषराव बर्डे, नगराध्यक्ष अभय आव्हाड, चेअरमन दीपक लांडगे, ज्येष्ठ नेते बाबा पाटील खरसे, व्हॉइस चेअरमन रामकिसन काकडे, उद्धव वाघ, रामराव शिंदे, एकनाथ आटकर, वैभव खलाटे, अजय रक्ताटे, मंगलताई कोकाटे, संतोष शिंदे, संभाजीराव पालवे, धीरज मैड, पुरुषोत्तम आठरे, चारुदत्त वाघ, बंडू पाठक, ॲडव्होकेट मिर्झा मणियार, श्रीमती संगीता भापसे, चैताली भापसे, सुनील परदेशी, राजेंद्र लवांडे, अजय पाठक, नवनाथ आरोळे, कुणाल भापसे, सूत्रसंचालक उद्धव काळापहाड यांच्यासह तिसगाव, मिरी, करंजी, चिचोंडी, पाथर्डी या भागातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.